नमस्कार मुलांनो, मी सुषमा आहे. एक आकड्याच्या प्रत्येक पैलू इतर आकड्यांच्या प्रमाणात असेल तर दोन आकडे समान असल्याचे म्हटले जाते. उदाहरणार्थ, वरील घरे सारखीच दिसतात पण आकाराने वेगळी आहेत. दोन्ही मोबाईल फोन सारखेच आहेत परंतु ते त्यांच्या आकारात भिन्न आहेत. त्यामुळे गणितीयदृष्ट्या आपण असे म्हणतो की दोन वस्तू एका आकाराच्या असतील तर त्या सारख्याच असतात, पण त्यांचा आकार समान असणे आवश्यक असते. दोन समान वस्तूंच्या संबंधित मोजमापांचे गुणोत्तर आनुपातिक असणे आवश्यक आहे. येथे भौमितिक आकारांचा बॉक्स आहे. तत्सम वस्तू गोळा करा आणि त्यांची यादी करा. या अध्यायात आपण अशाच त्रिकोणांचा वापराविषयी विशेष चर्चा करणार आहोत, जे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेथे अंतर आणि उंचीचे भौतिक मोजमाप करणे आपल्या आवाक्याबाहेर असेल तर सध्या मोजमाप उपकरणांद्वारे मोजणे आपल्या आवाक्याबाहेर आहे. अभियांत्रिका, स्थापत्यशास्त्र आणि बांधकाम क्षेत्रात साम्य ही संकल्पना मोठ्या प्रमाणात वापरली जाते. शिकण्याचे परिणाम. या धड्याच्या शेवटी आपण हे करण्यास सक्षम असाल: समानतेची संकल्पना आणि विविध क्षेत्रातील त्यांचे महत्त्व समजून घ्या. AA, SAS आणि SSS सारख्या समानतेचे निकष ओळखा आणि लागू करा. भौमितिक समस्या सोडवण्यासाठी समान त्रिकोणाचा गुणधर्माचा वापर करा. संबंधित बाजू, उंची, परिघ आणि समान त्रिकोणांच्या क्षेत्रांचा गुणोत्तर लागू करा. कीवर्ड. या धड्यातील कीवर्ड असे आहेत: साधर्म्य, असेच त्रिकोण, कामरूय, AA निकष, SAS, SSS निकष. समकोणीय त्रिकोण, अनुपातिक बाजू, लंबरेषा, सावलीची लांबी. असेच त्रिकोण. इयत्ता 9वीत आम्ही सुसंगत त्रिकोणाचा अभ्यास केला. आपण असे म्हणू शकतो की दोन भौमितिक आकृत्या समान आकार आणि आकार असल्यास सुसंगत आहेत. पण इथे आपण अभ्यास करू. भौमितिक आकडे ज्यांचा आकार समान आहे परंतु आनुपातिक आकार आहे, या आकड्यांना म्हणतात समान. त्रिकोणांची एकरूपता आणि साम्य. कॉन्ग्रुएन्सी हे समानतेचे एक विशिष्ट प्रकरण आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये एक त्रिकोणाचा 3 कोन दुसरा या त्रिकोणाचा 3 संबंधित कोनांच्या बरोबरीचा असतात.
त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR, परंतु सुसंगत त्रिकोणांमध्ये संबंधित बाजू समान आहेत. तर समान त्रिकोणांमध्ये संबंधित बाजू आनुपातिक असतात. ABC आणि PQR हे त्रिकोण समान आहेत आणि त्रिकोण ABC कॉन्ग्रुएंट त्रिकोण PQR म्हणून लिहिता येतात. एकरूप त्रिकोण आणि समान त्रिकोणांमधील फरकासाठी खालील तक्ता पहा. समानतेचे निकष. दोन त्रिकोण समान आहेत हे सिद्ध करण्यासाठी खालील निकष पुरेसे आहेत. AA समानतेचे निकष. जर एका त्रिकोणाचा दोन कोन अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणाचा दोन कोनांच्या बरोबर असतील तर दोन त्रिकोण समान आहेत, कारण दोन्ही त्रिकोणांमधील तिसरा कोन समान असणे आवश्यक आहे. म्हणून AA समानता निकष AA समानता निकषासारखे आहे. तर जर अँगल A इक्वल टू अँगल B इज इक्वल टू 1 आणि अँगल B इक्वल टू अँगल Q इक्वल टू 2 असेल तर ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PQR. समानतेचे SAS निकष. जर त्रिकोणाचा एक कोन दुसरा त्रिकोणाचा एक कोनाच्या बरोबरचा असेल आणि त्याच्यासह बाजू समानुपातिक असतील तर दोन्ही त्रिकोण समान असतात. अशा प्रकारे जर अँगल A इक्वल टू अँगल P इज इक्वल टू 1 आणि AB बाय PQ इक्वल टू AC बाय PR, मग ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PQR. समानतेचे SSS निकष. जर एका त्रिकोणाच्या तीन बाजूस दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संबंधित बाजूंच्या प्रमाणात असतील तर दोन त्रिकोण समान असतात. तर जर AB बाय PQ इक्वल टू AC बाय PR इज इक्वल टू BC बाय QR, तर ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PQR. व्याख्या. दोन त्रिकोण समान आहेत असे म्हटले जाते तर जर त्यांच्या संबंधित बाजू समानुपातिक असतील. व्याख्या दुसरा. संबंधित कोन समान असल्यास त्रिकोण समभुज असतात. उदाहरण दाखवा की ट्रायंगल PSG कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PQR. द्रावण. ट्रायंगल PSG आणि ट्रायंगल PQR मध्ये PS बाय PQ इक्वल टू 2 बाय 2 प्लस 1 इज इक्वल टू 2 बाय 3.
PT by PR is equal to 4 by 4 plus 2 equal to 2 by 3. अशा प्रकारे PS by PQ is equal to PT by PR आणि अँगल P सामान्य आहे. म्हणूनच SAS समानानुतेनुसार ट्रायंगल PST कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल PQR. दुसरा, ट्रायंगल PST आणि ट्रायंगल PQR मध्ये ट्रायंगल PST आणि ट्रायंगल PQR मध्ये PS by PQ is equal to 2 by 2 plus 3 equals to 2 by 5. PT by PR is equal to 2 by 2 plus 3 is equal to 2 by 5. अशा प्रकारे PS by PQ is equal to PT by PR आणि अँगल P सामान्य आहे. म्हणून SAS समानतेनुसार ट्रायंगल PST कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PQR. उदाहरण, ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PQR आहे का? द्रावण, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR मध्ये PQ by AB is equal to 3 by 6 equal to 1 by 2. QR by BC is equal to 4 by 10 is equal to 2 by 5. वन बाय टू 2 by 5 पासून PQ by AB QR by BC संबंधित बाजू आनुपातिक नसतात. म्हणूनच ट्रायंगल ABC ट्रायंगल PQR सारखे नाही. उदाहरणार्थ, 90 सेंटीमीटर उंचीचा मुलगा दीपस्तंभाच्या पायथ्यापासून 1.2 मीटर पर सेकंड वेगाने चालत आहे. जर
लॅम्पपोस्ट जमिनीपासून 3.6 मीटर एवर असेल तर 4 सेकंदा अंतर त्याच्या सावलीची लांबी शोधा. द्रावण दिलेला वेग 1.2 मीटर बाय सेकंड, वेळ 4 सेकंड, अंतर वेग गुणिले वेळ 1.2 इंटू 4 इक्वल्स टू 4.8 मीटर्स इंटू एक्स इंटू 4 सेकंदानंतर सावलीची लांबी राहू द्या, कारण ट्रायंगल ABE कॉन्ग्रुएंट ट्रायंगल CDE BE by DE is equal to AB by CD देते. 4.8 plus x by x equals to 3.6 by 0.9 equals to 4, कारण 90 centimeter is equal to 0.9 meters. .8 plus x is equal to 4x देतो. 3x is equal to 4.8 म्हणून x is equal to 1.6 मीटर. त्यांच्या सावलीची लांबी DE is equal to 1.6 मीटर आहे. उदाहरणार्थ आकृती अँगल A इक्वल टू अँगल CED सिद्ध करा की ट्रायंगल CAB कॉन्ग्रुएंट ट्रायंगल CED. तसेच x चे मूल्य शोधा. द्रावण CAB आणि ट्रायंगल CED मध्ये अँगल C समान आहे. अँगल A इज इक्वल टू CED म्हणूनच ट्रायंगल CAB कॉन्ग्रुएंट ट्रायंगल CED AA समानतेद्वारा. म्हणून CA by CE is equal to AB by DE is equal to CB by CD. AB by DE is equal to CB by CD देते. 9 by x is equal to 10 plus 2 by 8 इतका. x is equal to 8. 9 by 12 is equal to 6 सेंटीमीटर. म्हणून x 6 सेमी
लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे: साम्य म्हणजे समान आकार असलेल्या परंतु भिन्न आकाराच्या वस्तू. दुसरं, समान त्रिकोणांना अनुपातिक संबंधित बाजू असतात. तिसरं, ए निकष सांगतो की जर एक त्रिकोणाचे दोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनाच्या बरोबरीचे असतील तर ते समान आहेत. एस निकष सांगतो की जर एखाद्या त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संबंधित बाजूच्या प्रमाणात असतील तर त्या समान आहेत. समान त्रिभुजांना त्यांच्या बाजूंच्या संबंधित बाजू, उंची, परिघ आणि चौरस याचे समान गुणोत्तर असते. पाहिल्याबद्दल धन्यवाद.